नमस्कार. दिवाळी सण झाला आणि आता दिवाळीमध्ये भरपूर गोड खाल्ल्यानंतर काहीतरी तिखट चमचमीत खाण्याची इच्छा तर होतेच. तर आज असाच मस्त चमचमीत असा तिखट झणझणीत मस्त कुरकुरीत असा फिश फ्राय मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. रव्यामध्ये कोट केलेले हे फिश फ्राय अगदी कुरकुरीत होतात, आतून मऊसूद होतात, आतपर्यंत मसाला मुरला जातो. मसाला कोणता वापरायचा, छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. कसे फिश फ्राय करायचे, यामध्ये काय केल्यानंतर याचं कोटिंग अजिबात निघत नाही, कसं कुरकुरीत राहतं, किती वेळ कुरकुरीत राहतं, हे सर्व डिटेल्स मी व्हिडिओमध्ये दाखवले. चला तर मग वेळ न घालवता हा कुरकुरीत फिश फ्राय कसा बनवायचा ते पाहूयात. तर फिश फ्राय बनवण्यासाठी इथे आपण 1 किलो सुरमईचा वापर केलेला आहे. तुमच्या शेजारी किंवा मार्केटमध्ये जे कोणते फिश अवेलेबल असतील ते वापरले तरी जातील. तर इथे मी सुरमईचा वापर केलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती फ्रेश असा हा पीस आहे. छान साधारण 1 ते 1.5 इंचामध्ये हा मी कट करून आणलेला आहे. फिश जिथे मिळतात तिथेच हे फिश छान कट करूनही देतात. तर हे फिश स्वच्छ करून आणल्यानंतर घरी हे आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. यावरचे सगळे जे काही डाग होते ते सगळं काढून घेतलेलं आहे. आता हे फिश आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. तर मॅरिनेशनसाठी इथे मी अर्धा लिंबाचा रस घेतला आहे, 1 चमचा मीठ घेतलं आहे, 1 चमचा लाल तिखट म्हणजे काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे. इथे मी तयार फिश फ्राय मसाला जो बाजारामध्ये उपलब्ध असतो तो घेतलेला आहे. 1 चमचा आपल्याला धनेपूड लागणार आहे, थोडीशी हळद लागणार आहे, 1 चमचा जिरेपूड लागणार आहे आणि सोबतच इथे मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं एक वाटण करून घेतलेलं आहे, ज्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला होता. व्यवस्थित हे छान हिरवा मसाल्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण फिश मॅरिनेट करण्यासाठी वापरणार आहोत. तर इथे एक प्लेट घेतली आहे. यामध्ये आपण हा तयार केलेला हिरवा मसाला जो आहे, हिरवं वाटण आहे ते घेणार आहोत. साधारण हे 4 ते 5 चमचे हे वाटण करून घेतलेलं आहे. 1 किलो फिशसाठी हे भरपूर आहे. इथे मी साधारण 2 पॅकेट म्हणजे 100 ग्रॅम फिश फ्राय मसाला घेतलेला आहे. सोबतच आपण 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेले आहे. याने आपल्या फिशला सुंदर असा लाल कलर येणार आहे. पाव चमचा इथे मी हळद वापरलेली आहे. अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे. अर्धा चमचा इथे जिरेपूड घातलेली आहे. साधारण 1 छोटा चमचा मी इथे मीठ वापरलेला आहे आणि अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे. आता हे सगळे जे पदार्थ आहेत, जे सगळे मसाले आहेत ते व्यवस्थित आपण एकजीव करून घेणार आहोत. बाजारामध्ये किंवा फिश जिथे उपलब्ध होतात तिथे भरपूर प्रकारचे फिश फ्राय मसालाच मिळतात. तर त्यातला तुम्ही कोणताही फिश फ्राय मसाला आणू शकता. तर आता इथे मी सगळे मसाले एकत्र केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याची एक छान पेस्ट बनवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता जास्त मी पातळ बनवलेली नाही आहे आणि जास्त घट्टही नाही, अशी ही दरदरीत अशी छान पेस्ट बनवून घेतलेली आहे. ही पेस्ट बनवून घ्यायची आणि आता आपण ही तयार फिश जे स्वच्छ करून घेतलेले आहेत त्याला लावून घेणार आहोत. तर व्यवस्थित अशी सगळ्या बाजूंनी ही पेस्ट लावून घ्यायची. जास्तही लावायची नाही आणि कमीही लावायची नाही. सगळ्या फिशला व्यवस्थित लागेल अशी आपण ही पेस्ट लावून घेणार आहोत. फिश फ्राय मसाल्यामुळे या पेस्टला सुंदर असा कलर येतो. तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी मी ह्या सगळ्या बाजूने ह्या फिशला अशी ही पेस्ट लावून घेतलेली आहे. अशाच प्रकारे आपण सगळ्या फिशला ही मसाल्यांमध्ये तयार केलेली जी पेस्ट आहे ती लावून घेतलेली आहे. आता हे फिश आपण फ्रीजमध्ये अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवणार आहोत किंवा तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्येही हे फिश फ्राय करायला घेतले तरीही चालतील. तर फिश आपले मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण रव्याचं कुरकुरीत आवरण बनवण्यासाठी एक पावडर तयार करून घेणार आहोत. इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, थोडंसं मीठ आणि थोडासा साधारण 1 ते 1.5 चमचा आपला फिश फ्राय मसाला जो होता तो घेतलेला आहे. लक्षात ठेवा फिश फ्राय मसाल्यामध्येही मीठ असतं, त्यामुळे मीठ बेतानेच वापरायचं. हे सगळे मसाले आपण रव्यासोबत एकजीव करून घेणार आहोत. रव्याचा वापर करताना अगदी बारीकच रवा घ्यायचा. मोठा जर रवा घेतला तर तो दातामध्ये कचकच लागतो, तो व्यवस्थित शिजला जात नाही. तर आता हा रवा आपण मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स केला की हे जे मॅरिनेट केलेले फिश आहेत ते या आपण रव्यामध्ये छान घोळून घेणार आहोत. छान वरूनही हा रवा लावून घेणार आहोत आणि दाबून आपण हा रवा छान फिशला लावून घेणार आहोत. तर जेवढे फिश तुमच्या तव्यामध्ये बसतील तेवढ्या फिशला आपण हा लावून घेणार आहोत. साधारण 3 ते 4 पीसला आपण लावून घेणार आहोत. आता हे रवा छान लावून घेतला की एका तव्यामध्ये छान तेल घ्यायचं. तर साधारण 2 ते 3 चमचे आपण तेल घेणार आहोत. तेल व्यवस्थित थोडं गरम झालं की हे फिश जे आहेत रवा लावलेले ते आपण या तेलामध्ये
छान तव्यावरती ठेवणार आहोत. साधारण 3 ते 4 फिशच एका वेळी फ्राय करायचे, जास्त फिशही तव्यावरती ठेवायचे नाहीत. आणि जेवढे फिश लागतात तेवढेच आपण रव्यामध्ये घोळून घ्यायचे. नाहीतर मग काय होतं की रवा जो आहे तो सगळा रवा असा ओलसर होतो आणि त्यामुळेही रवा कचकच लागतो. तर आता या फिशच्या भोवतीने मी थोडंसं तेल सोडलेलं आहे. 1-2 मिनटं हे असेच ठेवायचे आणि 1-2 मिनटाने हे फिश आपण उलथून घेणार आहोत, पलटी करून घेणार आहोत. तर एका हाताचा वापर करून आपण हे छान पलटी करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एका बाजूने हा रवा आहे तो व्यवस्थित लागला गेलेला आहे फिशला. आता दुसऱ्या साईडनेही पलटल्यानंतर आपण थोडंसं तेल सोडणार आहोत आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं हा फिश आपण दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनटं दोन्ही साईडने व्यवस्थित भाजला गेला की काटा चमच्याने असा प्रेस करून बघायचा. आपला फिश छान शिजला गेलेला आहे, छान मऊसूत झालेला आहे. तर तो एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. तर मस्त गरमागरम असे हे फिश आपण छान एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. सोबत लिंबू आणि थोडासा कांदा सर्व करायचा. लिंबू पिळून तर हे फिश अतिशय सुंदर लागतात. तर मस्त चमचमीत असे रवा कोट केलेले फिश फ्राय आपले तयार झालेले आहेत. अगदी सोपे आहेत. तुम्ही पाहिलं अगदी सोपी कृती आहे. अगदी नवशिकाही पहिल्या प्रयत्नात बनवेल असे हे मस्त कुरकुरीत रवा फिश फ्राय तयार झालेले आहेत. तर तुम्हीही असे हे फिश फ्राय घरी बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक चमचमीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.